नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. उद्धवा अजब तुझे सरकार हे गाणं आपण ऐकलेलं आहे. त्याच धर्तीवर मला उद्धवा अजब तुझा सल्ला असं म्हणावं वाटतंय. हो, शिवसेनेच्या उबाठा गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी देशाच्या पंतप्रधानांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक सल्ला दिलाय. प्रत्येकाला वेगवेगळा सल्ला दिलाय. काय हा सल्ला? उद्धव ठाकरे मोदींना म्हणाले, तुम्ही महाराष्ट्रात आलात, शिर्डीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, तुम्ही जरांगेंची भेट का घेतली नाहीत? जरांगेंची भेट घ्यावी. दुसरा सल्ला आहे, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन वेळकाढूपणा करू नये. तिसरा सल्ला आहे, मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा करण्याच्या ऐवजी आपल्याकडे काय पर्याय आहेत या गोष्टीवर स्पष्टपणे बोलावे. उद्धव ठाकरेंच्या 3 सल्ल्याकडे बघितल्यावर मला प्रश्न पडतो, काय कोण देतंय सल्ला? कोणाला देतंय सल्ला? म्हणजे कोणी आपण केलंय. सल्ला काय असतो? सल्ला तो असतो की जो आपल्या अनुभवातून आपल्याला आलेलं ज्ञान असतं आणि मग दुसरा कोणी अडचणीत आल्यावर किंवा आवश्यक अनावश्यक प्रसंगामध्ये आपल्या अनुभवाला सल्ल्याच्या रूपाने द्यायचं असतं. आता उद्धव ठाकरे हा सल्ला अनाहूतपणे न मागता का देतायत हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. बरं, यातला आपला अनुभव काय? त्यांनी काय अनुभव घेतलेला आहे? काहीही नाही, अगदी काहीही नाही. म्हणजे मोदी पंतप्रधान आहेत, त्यांनी जरांगेंची भेट घ्यावी. उद्धव ठाकरेंनी आपल्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आठवावा. त्यांनी अशा कोणाकोणाच्या भेटी घेतल्या आहेत हे त्यांनी जरा आठवावं. 2.5 वर्षाच्या काळात मंत्रालयातच 2दा भेट देणारे, म्हणजे ज्या खुर्चीवर लोकांनी आपल्याला बसवलं आहे त्या खुर्चीलाच 2दा भेट देणारे उद्धव ठाकरे दुसऱ्याला सल्ला देत आहेत कोणाची भेट घेतली पाहिजे आणि कोणाची भेट घेतली नाही पाहिजे या संबंधी. उद्धव साहेब, भेटच घ्यायची होती तर बीडच्या सुमंत रुईकरची, त्याच्या पत्नीची भेट घ्यायला हरकतच नव्हती काय? कारण तुम्हाला दीर्घायुष्य मिळावं म्हणून त्यानं त्याचं आयुष्य खर्ची घातलं होतं. गेलात सुमंत रुईकरच्या पत्नीला भेटायला. बाई, कसं चाललंय तुझा नवरा? माझ्या मंगलाची कामना करता करता गेला. माझ्या मंगलाची कामना करताना तुझ्यासोबत अमंगल घडलंय. मी तुझ्यासोबत ठामपणे उभा आहे असं सांगायला तुम्ही गेलात नाही ना? मग दुसऱ्याला सल्ले देण्याचा आपल्याला अधिकार काय? म्हणून मी म्हणालो, सल्ला तो असतो की जो अनुभवानी मिळालेल्या ज्ञानातून द्यायचा असतो. आपल्याकडे तर शून्य आहे. हो, कहायचं काय आलंय? मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन वेळ काढू नये, वेळकाढूपणा करू नये. साहेब, तुमची भाषणं जर काढली ना तर किती वेळेला शपथा घेतल्यात आणि किती वेळेला वेळकाढूपणा केलाय हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही निव्वळ वेळकाढूपणा केलेला आहे. ज्या वेळी शक्य आहे त्या वेळी भाजपच्या सोबत राहिलात आणि शिव्या राष्ट्रवादीला, काँग्रेसला दिलेल्या आहेत आणि तुम्ही वेळकाढूपणा करून जागा निवडून आणल्यात आणि भाजपला धोका दिलाय. वेळकाढूपणा कशाला म्हणतात ते तुम्हाला दाखवायचं असेल तर 1-2 त्यांचीच भाषणं, त्यांचीच वाक्य तुम्हाला दाखवतो. बघा. वसंतदारांच्या म्हणजे स्वतःच्याच नेत्याच्या, स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून यांनी कुलोत काढली का मला मुख्यमंत्री व्हायचंय, बाकी गेलं खड्ड्यात, पक्ष वगैरे गेला खड्ड्यात, माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून बसले उडी मारून त्या मुख्यमंत्री पदावर. त्याच्यानंतर राजीव गांधींची यांनी द्रोह केला. हे कालचं पोर म्हणे याला काय समजतं? आणि मग तिकडे आपल्या संभाजीनगरमध्ये राजीव गांधी आले होते तेव्हा घालीन लोटांगणचा तो प्रयोग केला, माफ करा माफ करा माफ करा. बरं, काल परवा मी जेव्हा मराठवाड्यात होतो तिथल्या वृत्तपत्रात एक फोटो पाहिला पवार साहेबांचा शेतकऱ्यांसोबत. आजपर्यंत त्यांना जणू माहितीच नव्हतं या देशामध्ये, या राज्यामध्ये शेतकरी आहे. हे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा एक सुद्धा फोटो मी तरी पाहिला नाही शरद पवारांचा की जो शेतकऱ्यासोबत आहे. पण याचा अर्थ असं काय नाही की या देशामध्ये फक्त 2च घराणी जन्माला आली आणि तिसरं कोणी जन्मालाच आलं नाही. या लोकसभेच्या प्रचारामध्ये सुद्धा जेव्हा राहुल गांधी त्यांना पळकुटे म्हणाला, मी एकटा होतो की राहुल गांधीला नालायक म्हणून म्हणतात त्याला सुद्धा जोडे मारले पाहिजे. याला म्हणतात वेळकाढूपणा. लोकांच्या भावनेला हात घालायचा,
लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करायचा, आपण मित्रांच्या सोबत आहोत हे दाखवायचं आणि मस्तपैकी वेळ काढून घेऊन आपला हेतू साध्य करून घ्यायचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळकाढूपणा करत नाही आहेत, तर तुम्ही वेळकाढूपणा करण्याचं तंत्र आत्मसात केलं होतं. कदाचित तुमच्याकडे ते शिकलेले असतील. दुसरा सल्ला फार मजेशीर आहे आणि याच्यावर तर फार छान बोलता येईल साहेबांसोबत, आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत. ते म्हणाले तुमच्या समोर काय काय पर्याय आहेत ते सांगा मराठा आरक्षणासंबंधी. अहो, देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीने याआधी मराठा आरक्षण दिलं होतं. हायकोर्टाने या मराठा आरक्षणाला फेटाळलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्टे दिलेला नव्हता. मग राज्याची सत्ता तुमच्या हातामध्ये आली आणि या सत्तेने आरक्षण कायम राखण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या तुम्ही केल्या का? काय पर्याय आहेत ते सांगा म्हणे. तुमच्या समोर पर्याय होते ट्रिपल लेअर टेस्ट करून घेणे, तुमच्या समोर पर्याय होते जे तुमचे आयोगाचे निकष आलेत, गायकवाड आयोगाचे निकष आलेत, त्या निकषाला कोर्टाच्या समोर इंग्रजीत भाषांतरित करून ठेवणे. पाळले तुम्ही ते पर्याय? सांभाळले ते पर्याय? न सांभाळता दुसऱ्याला सल्ला द्यायचा. कसं असतंय ना, बेचक्यात सापडलं की कोणीही सल्ला देतच, कोणीही त्रास देऊन जातच. एक गोष्ट आहे जंगलातली, जाता जाता सांगतो. सिंह आपल्या सिंहिणी सोबत गुहेमध्ये निवांत बसलेला होता. एक मरतुकडं कुत्रं बाहेर आलं आणि ते सिंहाला शिव्या देऊ लागलं. का रे बायकोजवळ बसलास का? ये ना बाहेर, तुला दाखवतो, बाहेरच ये, मग बघ. सिंह म्हणाली बघाव ते फार शिव्या द्यायला लागलाय. ते सिंह म्हणाला जाऊ दे ग बाई, फालतू आहे ते, कुठे नादाला लागतीस त्याच्या, एक झापड मारली तर मरून जाईल. कशाला आपण नादाला लागायचा अशा माणसांच्या? बोलू दे, याच्या बोलण्याने काय फरक पडतो. पण सिंहिणीला प्रचंड राग आला. ती म्हणली याची बघतेच. दरकाळ्या फोडत सिंहीण गुहेच्या बाहेर आली आणि कुत्र्यानं ती सिंहीण बघितल्याबरोबर अबाउट टर्न करून जोरात पळायला सुरुवात केली. कुत्रं पुढे सिंहीण मागं, कुत्रं पुढे सिंहीण मागं. कुत्र्यानं ओळखलं की आता सिंहीण ही चवताळली आहे, आता हे मारण्यासाठी पछाडलेली आहे. त्यानं बरोबर ओळखलं आणि 2 झाडाच्या बेचक्यामधून त्या मरतुकड्या कुत्र्यानं अलगद उडी मारली. आता सिंहिणीला त्या कुत्र्याला पकडायचं होतं, त्याच वेळेला सिंहिणीने झडप टाकली आणि ती बेचक्यामध्ये अडकली, त्या झाडाच्या बेचक्यामध्ये अडकली. कुत्रं थांबलं, कारण त्याला कळलं की आता सिंहीण काय बाहेर निघणं शक्य नाही आहे. आणि त्यानं सिंहिणीला लाकडानं डिवचायला सुरुवात केली. बघ करते काय. आणि थोड्या वेळ खेळ करून कुत्रं निघून गेलं आणि आपल्या पराक्रमाचे किस्से जंगलात सांगू लागलं. थोड्या वेळानं सिंह आला आणि सिंहिणीची सुटका केली आणि म्हणाला म्हणलो होतो ना तुला याच्या नादाला लागायचं नसतं, म्हणलो होतो ना तुला की असं काही करायचं नसतं. बेचक्यात सिंह, वाघ, श्वापदं मोठमोठी सापडली की कोणीही त्रास देतं, कोणी मरतुकडं कुत्रं सुद्धा त्रास देत असतं. तसाच काहीचा प्रकार यात होतोय, कारण याला समाजांच्या भावनांच्या मध्ये अडकवून अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.